श्री स्वामी समर्थ। तर 18 सप्टेंबर पासून पितृपक्षाला सुरुवात होते आणि 2 ऑक्टोबरला सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी याची समाप्ती होते। आपल्या पितरांचे आपल्याला आशीर्वाद मिळावे, त्यांना सद्गती लाभावी, त्याचबरोबर असलेला पितृदोष कमी व्हावा किंवा पितृदोष लागू नये यासाठी या 15 दिवसांमध्ये आपल्याला पितरांची सेवा करायची असते। तर सर्वप्रथम काय करायचं, सकाळी लवकर उठल्यानंतर एका तांब्याच्या भांड्यात पाणी घ्यायचं, त्यामध्ये काळे तीळ मिसळायचे आणि हे पाणी सूर्यदेवांना अर्घ्य अर्पण करताना ओम श्री सूर्यदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा। त्यानंतर देवपूजा करायच्या आधी आपल्याला पितरांची सेवा करायची आहे। त्यासाठी दक्षिणेकडे तोंड करून एक आसन ठेवा आणि त्या आसनावरती बसून तुम्हाला पितृस्तुती स्तोत्राचं एक वेळा पठण करायचं आहे। त्याचबरोबर दिवसभरामध्ये कधीही तुम्ही पिंपळाच्या वृक्षाला जल अर्पण करा, दूध अर्पण केलं तरीही चालेल आणि हे अर्पण करताना किंवा पिंपळाच्या वृक्षाला प्रदक्षिणा मारताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा अवश्य जप करा। त्याचबरोबर या पितृपक्षामध्ये जेवढं काही तुम्ही दान कराल